विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? कसा चालू अभ्यास? 14 जूनला आपली गट ब ची पूर्व परीक्षा 2026 आहे आणि ती आता एकदम जवळ आलेली आहे. याच निमित्तानं आपण आपल्या ध्यास प्रबोधिनी YouTube चॅनलवरती सर्वांसाठी मोफत जे PYQ अनालिसिस आणि प्रेडिक्शन आहे ती सिरीज घेऊन आलेलो आहोत. 2023 च्या पेपरचं अनालिसिस आपण बघितलं, 24 च्या पेपरचं अनालिसिस आपण बघितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गट ब पूर्व परीक्षा 2025 जी 4 जानेवारी 2026 ला झालेली होती त्याचं सविस्तर विश्लेषण आपण बघणार आहोत. 23 आणि 24 चे व्हिडिओ तुम्हाला आवडतायत आणि तो जिओग्राफीचा कंटेंट तसा मॉडरेट आणि इझी या कॅटेगरीमध्ये जात होता. आजचा पेपर जर आपण बघितला त्याच्यामध्ये 10 प्रश्न 10 पैकी 7 प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना सुटत होते, पण त्यातही बरेच सेंटेन्सेस त्यांनी मल्टीलाइनर टाकले होते. 3 प्रश्न असे होते जे चॅलेंजिंग होते, त्यामुळे इथं 10 पैकी 9-8 ला थोडंसं विद्यार्थ्यांना कष्ट पडलेले आहेत. पण तरी सुद्धा आपलं प्रिडिक्शन आणि अनालिसिस तिथपर्यंत पोहोचला आहे का आणि 26 साठी आपण कशी तयारी करणार आहोत या अँगलला आता जरासं आपण डिटेलमध्ये बघूयात. पेपर तुमच्या समोर असेल आणि त्या अँगलला आपण बघूयात. पहिला प्रश्न एकदम सोपा, सोप्यातल्या सोपी कॅटेगरी. हा प्रश्न आयोगाचा हमखास येतो आणि तो तुमचा हमखास बरोबर आला पाहिजे तरच तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार आहेत. काय विचारले तुम्हाला? साधारणतः तुम्हाला विचारलेलं आहे, एक मिनिट लेट मी मला सेटिंग चेंज करू द्या. ओके चलो, 11 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलेले? साधारणतः रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव म्हणतात. म्हणजे आपला बेसिक कंटेंट विचारलेला आहे जे की आपण केलेले. साधारणतः विंध्य आहे, मग तुमची नर्मदा आहे, मग तुमचा सातपुडा आहे, मग तुमची तापी आहे, मग तुमचा सातमाळा अजिंठा आहे, मग तुमची गोदावरी आहे, मग हरिश्चंद्र बालाघाट आहे, मग तुमची भीमा आहे, मग शंभू महादेव आणि मग तुमची कृष्णा आहे. या बेसिक कंटेंट वरती आलेला प्रश्न आहे, त्यामुळे याच्यामध्ये फारसा वेळ दवडण्याची गरज नाही आपल्याला. हे पहिलं बरोबर आहे. रायरेश्वर, रायरेश्वर म्हणजे साधारणतः रायरीचा प्रदेश आहे, तिथपासून ते शिंगणापूर म्हणजे शंभू महादेवाचं मंदिर. मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरची डिटेल बोललेलो होतो, त्याला आपण शंभू महादेवची डोंगर रांग म्हणते, ते बरोबर आहे. सातपुडा रांगेमुळे इथं बघितलं आपण, सातपुडा रांगेमुळे नर्मदा आणि तापी या 2 नद्यांची पुरी वेगळी झाली का? 100% झालेली आहेत. हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं अलग झालेलं आहे. हरिश्चंद्र बालाघाट इथं गोदावरी आणि भीमा वेगळं झालेलं आहे आणि गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा म्हणजे काय? मी परत सांगतो, हा जो तुमचा क्रम आहे हा व्यवस्थित बघितला तरी तुम्हाला याच्यावरचा प्रश्न सुटतो. इव्हन आपण याच्यामध्ये हे पण बघितलंय, सातमाळा नाव कुठं आहे, अजिंठा नाव कुठं आहे, हे आपण 2023 च्या पेपरमध्ये डिटेलमध्ये बघितलं होतं. हरिश्चंद्र नाव कुठे आहे, बालाघाट कुठे आहे, शंभू महादेव कुठे आहे, तिथली पठारं कुठली होती, साधारणतः कोणत्या नद्यांना वेगळी करतात, इतके बेसिक प्रश्न. इव्हन आपण हाय लेवलमध्ये प्रतापगड, त्यानंतर शिवनेरी आणि दौलताबाद या किल्ल्यांचे लोकेशन सुद्धा कुठल्या रंगामध्ये येतात ते सुद्धा डिटेलमध्ये बघितलेले आहे. त्यामुळे हा प्रश्न प्रेडिक्शनचा प्रश्न होता 23-24 च्या अनालिसिस वरती आणि तो आपल्याला आलेला आहे, हे साधारणतः लक्षात ठेवायचं. सो उत्तर सोपं असणार आहे याचं, वरीलपैकी सर्व बरोबर, याच्यामध्ये चूक असण्याचं साधारणतः काही कारण नाहीये. ओके ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूयात. 12 नंबरचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक दर आढळतो? मी तुम्हाला 2024च्या पेपरमध्ये अनालिसिस सांगितलं होतं. लोकसंख्या टॉपिक करताना 6 टॉपिक आपले ठरले होते आणि त्यातले पहिले 3 शेवटचे 3 एवढं करायचं आहे. आता आज रेकॉर्ड करताना साधारणतः 31 मे 2026 चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालाय आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 31 मे ला काय प्रश्न आलता? त्यांनी विचारलं होतं महाराष्ट्रामध्ये जो दशवार्षिक दर आहे ना त्याच्यामधले पहिले 3 हे तुम्हाला विचारले होते जोड्या लावामध्ये. आता हा कसा विचारलाय? दशवार्षिक दर आहे त्याच्यामधले सर्वात लोवेस्ट 3 विचारलेत, म्हणजेच आयोगाला हे टॉपिक आवडतात. ह्या टॉपिकच्या बाहेर लोकसंख्येचा साधारणतः प्रश्न जात नाही. आपल्या युट्यूबला मी लोकसंख्येचा व्हिडिओ पहिला टाकलेला आहे. ओके, आपल्या युट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा हे डिटेल घेतलेलं आहे. काय विचारलंय? 11 नुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक, आणि ऑलरेडी हा 2016चा PYQ आहे. कुठले कुठले तुमचे साधारणतः हे मुंबई शहर आलं पाहिजे, तर उपनगर शहरमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. तसं काय झालं तर इकडे तुमचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 100% आहे. पालघर इथं येत नाही, त्यामुळं या 2 मध्ये जातं, उपनगर येत नाही, त्यामुळे तुम्ही शहरला जात असता. ओके, आता काय करूयात, परत एकदा तो दशवार्षिक वाढीचा दर आपण एकदा रिवाइज करून टाकायचं. ओके, टोटल लोकसंख्या किती महाराष्ट्राची? 11,23,74,333 हे बघितलंय आपण. सर्वात जास्त सर्वात कमी लोकसंख्येच्या बाबतीत बघितलं, स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण सुद्धा आपण त्या लोकसंख्येच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे. त्यानंतर आता येऊयात आपण दशवार्षिक वाढीचा दर. हा दशवार्षिक वाढीचा दर बघितला तर 2011 नुसार, आता बरं का 2011 नुसार महाराष्ट्राचा दर आहे 15.99% आणि भारताचा दर आहे 17.60%. हे पहिलं लक्षात घ्या.
त्यामुळे असं वाक्य जर आलं की भारताच्या दशवार्षिक दरापेक्षा महाराष्ट्राचा दशवार्षिक दर आपण कंट्रोल करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. ओके. आणि अजून एक मी नॉटस्टाईनची थेरी सांगितलेली आहे. ज्यांना लोकसंख्येमध्ये ह्या गोष्टी कळत नाहीत त्यांनी आपला युट्यूबचा लोकसंख्येचा व्हिडिओ बघा. नॉटस्टाईनची जी लोकसंख्या डेमोग्राफिक ट्रान्झिशनची थेरी आहे याच्यानुसार तिसऱ्या अवस्थेमध्ये तुमच्या लोकसंख्या वाढतच असते पण वाढीचा दर घटत असतो. आपलं आधीचं जर बघितलं ना ते जवळपास 21% आसपास तुमच्या लोकसंख्या वाढीचा दर होता. तो त्याच्यावर तुमचा 15.99 आलाय, इकडे 17.7 आलाय. म्हणजे लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटत चाललाय. याच्यानुसार आपण तिसऱ्या अवस्थेमध्ये आहोत. हे 100% झालं. हे दोन दर फिक्स झाले आपले. आता यातले तुमचे पहिले तीन बघायचे. सर्वात जास्त लोकसंख्या वाढीमध्ये पहिले तीन कुठले, मग जोडी फोडायची नाही. ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. हाच प्रश्न 31 मेला आलता. ठाण्याची तुमची 36% आहे वाढ, पुण्याची तुमची 30% वाढ आणि छत्रपती संभाजीनगरची 27% वाढ आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. क्लिअर आहे सगळ्यांचं? सो हे आहे. मग सर्वात कमी मध्ये कुठला, सर्वात कमी मध्ये पहिल्यांदा येतं मुंबई शहर, त्यानंतर इथं आलाय तुमचा सिंधुदुर्ग आणि नंतर येते तुमचं रत्नागिरी. हे लक्षात ठेवा. आणि तिन्हीकडे पण निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे असा एकदा प्रश्न आला होता. का माहितीये का, आता साधारणतः सर्वात पहिल्यांदा शहरीकरण आपल्याकडे कुठे झालं असेल तर ते मुंबईला. जुन्या काळी तुम्ही बघा आजीच्या आजोबांच्या काळामध्ये 1970-80च्या काळामध्ये सगळी लोक कामाला कुठे जायची, मुंबईला. आता मुंबई तुमची साधारणतः गच्च भरलेली आहे आणि मुंबई पासून त्याची आजूबाजूची उपनगरे आहेत ना, ठाणे, पालघर वगैरे, इथं तुमचं विस्तारीकरण वाढलेलं आहे. त्यामुळे इथं लोकसंख्या वाढीचं दर पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. आणि हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथून लोक चाकरमाने म्हणतो आपण त्याला, कामासाठी हे वरच्या मुंबई, ठाणे, पालघर या एरियाकडे त्यांचं मायग्रेशन जे आहे ते भरपूर आहे. त्यामुळे तीनही भागामध्ये तुमचं निगेटिव्ह दर आहे हे साधारणतः लक्षात ठेवायचं. इथंच एक लक्षात ठेवा, आपल्याकडं लिंग गुणोत्तर सेक्स रेशो आपण बघितला तर रत्नागिरी आणि नंतर सिंधुदुर्ग यांचा सेक्स रेशो जवळपास 1000 पेक्षा जास्त आहे. का जास्त आहे, कारण इथली लोक पुन्हा कामासाठी कुठे गेलेले, तुमचे मुंबई उपनगराच्या आसपास जे आहेत तिथं गेले. त्यामुळे पुरुष बाहेर गेले, तिथं फक्त स्त्रिया राहिल्या. त्यामुळे इथला सेक्स रेशो पण जास्त आहे. असा एक प्रश्न येऊ शकतो बरं का. आणि ऑलरेडी दोनदा मेन्सला आलेला आहे की दक्षिण कोकणामधला सेक्स रेशो जो आहे लिंग गुणोत्तर त्याचं प्रमाण जास्त आहे उत्तर कोकणापेक्षा. त्याचं कारण दक्षिण कोकणातल्या लोकांनी उत्तर कोकणामध्ये विशेषतः पुरुषांनी कामासाठी स्थलांतर केलेलं आहे. तर या अँगलने लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, 2026 साठी लोकसंख्येवरती प्रश्न येणार का, 100% लोकसंख्या टॉपिकवर प्रश्न येणार. आणि लोकसंख्या टॉपिकवरती प्रश्न येणार असेल तर आपलं ठरल्याप्रमाणे काय करायचंय, इंडियाचं आणि महाराष्ट्राचं कंपॅरिझन झालं पाहिजे. एकूण लोकसंख्या माहिती आहे आपल्याला, मी लिहिणार नाही मुद्दाम, आठवायचं इथं. दुसरं, त्यानंतर स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. तिसरा घटक तुम्ही बघितला होता दशवार्षिक वाढ, जो की आता आपण डिटेलमध्ये बघितला. चौथा घटक तुम्हाला बघायचा आहे घनता. पाचवा घटक बघायचा आहे सेक्स रेशो. सहावा घटक बघायचा आहे चाइल्ड सेक्स रेशो. ओके. सातवा घटक मी तुम्हाला सांगितलेला होता साक्षरतेचा. आणि आठवा घटक सांगितले होता मी तुम्हाला शहरीकरणाचा. शहरीकरणाचा घटक 2024च्या पेपरमध्ये आपण जस्ट मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. त्यामुळे हे एकदा रिवाइज करा. इथली समग्र आकडेवारी याच्यामधले पहिले 3 आणि शेवटचे 3, इथले पण प्रत्येक गटातले पहिले 3 आणि शेवटचे 3. ओके, हे करा. लगेचच हा व्हिडिओ संपला की लगेच आपल्या युट्यूबला जायचा. लोकसंख्येचा टॉपिक डिटेलमध्ये मी 40 मिनिटांमध्ये 50 मिनिटांमध्ये घेतलाय. त्याच्याबाहेरचा लोकसंख्येचा प्रश्न येत नाही. भारत आणि महाराष्ट्र दोन्ही डिटेल घेतलेले. क्लिअर आहे सगळ्यांचं? ऑल गुड. जायचं पुढे आता साधारणतः. सो या प्रश्नाचं उत्तर निघतंय तुम्हाला 2 नंबर. याच्यामध्ये काही अडचण नाहीये. त्यानंतर आता आपला तिसरा प्रश्न आहे, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्राच्या लोकरेजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत. मी जे म्हणतो ना, उत्तर किंवा पर्याय सुद्धा तुमचं प्रेडिक्शन असतं, तुमचे प्रश्न सुद्धा तुमचे प्रेडिक्शन असतात. हे जे ना तुमचं खनिकर्म संचालनालय, आता 31 मेला प्रश्न आलता, महाराष्ट्र राज्य खनिकर्म संचालनालयाची स्थापना कधी झालेली होती. साधारणतः 1973 याच्या आसपासचा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. हे आहे त्यांची दरवर्षी ती आकडेवारी प्रदर्शित करतात. आता विचारताना त्यांनी 2023-24 विचारली पाहिजे होती, विचारताना त्यांनी 2014 विचारली. पण पॅनिक व्हायचं नाही, खनिज साधारणतः बदलत नाहीयेत. म्हणजे एखादा जिल्हा, म्हणजे दगडी कोळसामध्ये घेतलं तर चंद्रपूर मागच्या 20 वर्षापासून तिथंच आहे. लोकनिजामध्ये घेतलं तर गडचिरोली तुमचा तिथंच आहे. त्यामुळे फिक्स जिल्हे असतात. म्हणजे बॉक्साईड घेतलं तर तुम्ही दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्गला जाऊ शकता. तर असे फिक्स असतात. त्यामुळे 14 विचारलं काय, 24 विचारलं काय, यात पॅनिक व्हायचं नाही. पण अजून एक अप्रोच सांगतो, लोकसंख्येत मात्र ते 2001 का 11 दिले हे विचारा, त्यात फरक झाला. आता 17 मेला गट ब ची मुख्य परीक्षा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं माहितीये का, 2001च्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक घनतेचं राज्य सांगा. आता 11 नुसार तुम्ही पाठ केलेलं आहे पश्चिम बंगाल, त्यावेळेला बिहार होतं. हे तुम्हाला साधारणतः लक्षात घ्यायचं नाही, उलट झाला तर ते लक्षात घ्यायचं. 11 नुसार काय आहे आणि 1 नुसार काय आहे
ते व्यवस्थित लक्षात घ्यायचं, त्याच्यावरती ते कंपल्सरी प्रश्न विचारतात, बरोबर. आणि मुद्दाम त्यांनी काय केलं, पहिलाच ऑप्शन बिहार दिला तिथं, चौथा ऑप्शन पश्चिम बंगाल दिला तिथं. हे लक्षात घ्यायचं आपल्याला की 2001 नुसार वेगळं राज्य होतं गणतेमध्ये, 11 नुसार वेगळं राज्य आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अजिबात कन्फ्युजन करायचं नाही. तशा अँगलनं इथं 14 आलं तर खनिजांच्या आकडेवारी फारशी बदलत नाही. आता विचारलंय काय, एकच खनिज विचारलंय तुमचं, लोह खनिज आणि लोह खनिजासाठी. आता लोह खनिज घेतलं तर सिंधुदुर्गला सापडतं, पण सिंधुदुर्गला इतरही सापडतात, त्यामुळे इथं प्रमाण जास्त नाही. भंडारा मायनर जिल्हा आहे, एरिया कमी, त्यामुळे नाही आलं तर तुमचं इथं येणार आहे. पण त्यातल्या त्यात चंद्रपूरमध्ये तुमचा दगडी कोळसा, टोटल महाराष्ट्रामध्ये जेवढा दगडी कोळसा सापडतो त्याच्या 70% दगडी कोळसा तुमचा एकट्या चंद्रपूरमध्ये सापडतो, त्यामुळे चंद्रपूर पण तुमचा बाजूला जातो आणि शिल्लक राहतो तुमचा गडचिरोली. कळतंय का सगळ्यांना, तर ते एक लक्षात घ्यायचं. आता इथं मी तुम्हाला 2-3 ऑप्शन खुले करून देतो. एक तर दरवर्षी आपलं जे मिनरल डिपार्टमेंट असतं, संचालनालय असतं, ते दरवर्षी महाराष्ट्रामध्ये कोणत्या खनिजाचं किती प्रोडक्शन झालं याची आकडेवारी आर्थिक पाहणीमध्ये जाहीर करत असतात. आणि 2023-24 जी आर्थिक पाहणी आपण बघितली, 2023-24 आर्थिक पाहणीनुसार आपल्याकडं सर्वात जास्त सापडलेलं जे खनिज आहे ते आहे दगडी कोळसा. हे बाय मीन्स ऑफ वेट सांगतोय मी, वजन किंवा क्वांटिटी. 2 नंबरचं खनिज सापडले तुम्हाला चुनखडी, 3 नंबरचं खनिज सापडले तुम्हाला लोह खनिज, आणि हा प्रश्न आलेला होता 2024च्या कंबाईनच्या मेन्सला. ओके. आणि 4 नंबरचं खनिज सापडले तुम्हाला बॉक्साईट. तर हे एक लक्षात ठेवा. हे कशानुसार, इकॉनॉमिक सर्व्हेनुसार वजनांमध्ये क्वांटिटीमध्ये सर्वात जास्त कोणती खनिज सापडली. आता आपल्याला खनिज विचारले त्यांनी लोह खनिज. आता लोह खनिज जर घेतलं तर एकदा लोह खनिज व्यवस्थित बघून टाकूयात, म्हणजे हा प्रश्न चुकणार नाही. लोह खनिज घेतलं तर पहिलं लक्षात ठेवायचं, लोह खनिज तुमचं आर्कियन प्रकारच्या खडक प्रणालीमध्ये सापडतं. आठवतंय का 2023च्या पेपरला घेतलं होतं आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंद, त्यातल्या आर्कियन मध्ये सापडतं. आता मला सांगा, आर्कियन प्रणाली सापडते कुठं, बघितलं होतं का आपण. पहिल्यांदा राहिला विदर्भात, रुसला होता सिंधुदुर्ग, त्यामुळं विदर्भात परत कोण एकदा तुमचा गडचिरोली घ्या, त्याच्या शेजारी चंद्रपूर आहे, त्याच्या शेजारी तुमचा यवतमाळ आहे, त्याच्या शेजारी तुमचा नागपूर आहे, त्याच्या शेजारी तुमचा गोंदिया आहे. म्हणजे हे साधारणतः चालू शकतं. याच्यानंतर रुसला कोण, तर थोडासा तुमचा सिंधुदुर्ग पण घ्यायचा. त्यामुळे हे तुमचे साधारणतः लोह खनिज सापडणारे जिल्हे. असे प्रश्न आयोग 2020च्या आधी विचारायचं, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं खनिज. पण त्यांनी ट्रेंड बदलला 23-24 पासून या जिल्ह्यामधल्या खाणी विचारतात ते. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं, गडचिरोली मधली महाराष्ट्रातली सर्वात जास्त लोह खनिज सापडणारी एक खाण आहे, ती म्हणजे एटापल्ली. एटापल्ली नावाचा रिजन आहे तिथं. एटापल्ली ही सर्वात मोठी लोह खनिजाची खाण आहे. त्याच्यासोबतच सुरजागड, ओके, आणि भामरागड या 2 ठिकाणी पण तुमचं लोह खनिज सापडतं, हे लक्षात घ्यायचं. दुसरं आहे तुमचं चंद्रपूर, नावातच आहे लोह खनिज, पण खाणीचं नाव आहे लोहारा, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे चंद्रपूरची खाण आहे तुमची लोहारा. सोपं आहे का नाही, अडचण नाहीये तुमची. त्यानंतर पुढे येतं तुमचं यवतमाळ आहे, ओके. त्यानंतर आहे तुमचा नागपूर. आता नागपूरमध्ये तुमचं भिवापूर नावाचं ठिकाण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. गोंदियामध्ये तुमचं खुर्सीपार नावाचं ठिकाण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि सिंधुदुर्गमध्ये तुमचं रेड्डी बंदर, देगवे बांधा वगैरे वगैरे साधारणतः बंदर आहेत, ती लक्षात ठेवू शकता. एवढे 4-5 लक्षात ठेवली. त्यातल्या त्यात सर्वात मोठी खाण एटापल्ली लक्षात ठेवा. सर्वात जास्त आत्ताच आपला प्रश्न होता की गडचिरोलीमध्ये लोह खनिज सापडतं, तर ते एक आपण लक्षात ठेवू शकतो. आणि उद्या लोह खनिजामधले जिल्हे विचारले तर हे लक्षात ठेवायचे, त्यात सिंधुदुर्ग पण हे विसरू नका. आणि जिल्ह्यांमधल्या खाणी विचारल्या तर त्या सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये येत आहेत. आणि एकच प्रश्न याच्यावरती राहतो, लोह खनिजाचे प्रकार. कंबाईन प्रिलिम 2020ला प्रश्न आला, या प्रश्नामुळे 3 वेळा आन्सर की द्यायची नामुष्की आली. लोह खनिजाचे दर्जानुसार प्रकार. सगळ्यात भारी दर्जा कुठला, मॅग्नेटाईट, नंतर येतो हॅमेटाईट, मग येतो लिमोनाईट, मग येतो सिडराईट. ट्रिकसाठी लक्षात ठेवा, MH12 आपण म्हणतो ना, तर मॅग्नेटाईटच सगळ्यात जास्त. आयोगाने 2020च्या पेपरमध्ये तो प्रश्न हॅश केला, उत्तर बरोबर मॅग्नेटाईट देता येत होतं, त्यामुळे मॅग्नेटाईटच सर्वोच्च दर्जाचं लोह खनिज आहे, लक्षात ठेवा. मॅग्नेटाईट, हॅमेटाईट, लिमोनाईट, सिडराईट. उद्या असाच प्रश्न दगडी कोळशावरती येऊ शकतो. दगडी कोळशावरती आला तर सगळ्यात भारी दगडी कोळसा अँथ्रासाइट, मग बिट्युमिनस, मग लिग्नाइट आणि पीट आहे. त्यामुळे दगडी कोळसा सगळ्यात भारी हा क्रम आणि हा क्रम. मला यावर्षी 2026ला खनिजावरती असा एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे, तसा नाही आला तर आयदर लोह खनिज किंवा दगडी कोळसा याच्यावरती सर्वोच्च दर्जाचे कोणते आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्लिअर आहे का सगळ्यांना? या प्रश्नाचे अँगल्स डिफरंट वेनं आपण बघितले. पुढे याच पेपरमध्ये एक दगडी कोळशाचा प्रश्न येत, दगडी कोळसा आपण डिटेलमध्ये तिथं बघून घेणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, चला 14 नंबर प्रश्न आला. 31 मेला त्यांनी काय केलं, हवामानाचं वर्गीकरणच विचारलं. एक तर तुम्हाला 2 वर्गीकरण पाठ असतात, एक तुमचं त्रिभारताचं वर्गीकरण आणि दुसरं तुमचं कोप्पेनचं वर्गीकरण. काय विचारलं इथं त्यांनी, कोप्पेनचं. कंबाईनवाल्यांनी त्रिवार्तान कोप्पेनच करायचं, त्याच्या पलीकडे जायचं नाही. पण आता 31 मेच्या राज्यसेवेला त्यांनी एक 3रं वर्गीकरण विचारलं, RL सिंग यांचं वर्गीकरण. त्रिवार्तानं भारताची 7 भागात विभागणी केली.
कोप्पेंना भारताची 9 भागात विभागणी केली आणि आर एल सिंगनं भारताची 10 भागात विभागणी केली, एवढं लक्षात ठेवा. आत्ताच्या याला आपण हे दोन जे की कंबाईनसाठी अत्यंत महत्वाचे आहेत ते वर्गीकरण डिटेलमध्ये बघूयात आणि मग प्रश्न सोडवायला येऊयात. कारण काय होतं, लेकरं आमची भारताचा भूगोल फारसा व्यवस्थित करत नाही. पुन्हा एकदा सांगतो, ज्यानं केलं नाही त्यांनी भारताचा भूगोल करा. आणि आपल्या भारताच्या भूगोलाचं पुस्तक आहे, आता पुस्तक घ्यायला वेळ नाही, पण पुढची तयारी करत असाल तर 100% म्हणजे 14 जूनला असाल तर आता पुस्तक घेऊ नका, पण पुढच्या वर्षीसाठी डिटेल तयारी करताय तर त्यांनी मात्र आपलं भारताच्या भूगोलाचं 4थी एडिशन अवेलेबल आहे. एबीसी मध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. युथ बुक सेंटर त्याचं प्रमुख वितरक आहे, तिथून तुम्ही साधारणतः ते पुस्तक मागवू शकता. अधिक माहितीसाठी आपला प्रेमराज चव्हाण हा जो टेलिग्राम चॅनल आहे, प्रेमराज चव्हाण या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या माहिती तुम्हाला तिथं डिटेल मी हे चॅनल मात्र तुम्ही जॉईन करा. माझ्याच नावानं चॅनल आहे, ते तुम्ही बघू शकता. चलो बघूयात आपण साधारणतः पहिला आपण कोप्पेंचं वर्गीकरण बघूयात. ओके, हा जर तुम्ही असा भारत घेतला या भागामध्ये, हे भारत असाच नकाशा कायम लक्षात ठेवायचा. आता या भारतामध्ये तुमचं कोप्पेंचं वर्गीकरण पहिल्यांदा आहे ते लक्षात ठेवायचं. आता आपल्याकडे मान्सून कुठून सुरू होतो, आता बघा जून महिना सुरू झालेला आहे, हा मान्सून तुमचा या भागातून सुरू होतो, त्यामुळे भारतातलं मान्सूनचं आगमन इथं होतं. त्यामुळे इथं जो विभाग आहे तुमचा सगळा पश्चिम किनारपट्टीवरचा तो मान्सूनचा भाग आहे, हे लक्षात ठेवायचं. आता त्यांनी काही शॉर्ट टर्म ट्रिक केलेले आहेत. ए म्हणजे ए एरियाला म्हणतात ते ट्रॉपिकल, उष्णकटिबंधीय, याला म्हणायचं उष्णकटिबंधीय. ओके, त्यानंतर बीला ते म्हणतात ड्राय म्हणजे शुष्क. ओके, ते एक साधारणतः लक्षात ठेवा, त्या पद्धतीने गेलं. या एरियाचं नाव त्यांनी दिलेलं आहे AMW. यातला ए म्हणजे काय झाला, उष्णकटिबंधीय, एम म्हणजे काय झाला तुमचा मान्सूनवाला, आणि डब्ल्यू म्हणजे झाला स्मॉल डब्ल्यू तो झाला कोरडा हिवाळा. म्हणजे पावसाळ्यामध्ये पडतो साधारणतः, हे लक्षात घ्यायचं. उष्णकटिबंधीय मान्सूनचा प्रदेश आणि कोरड्या हिवाळ्याचा प्रदेश AMW. पश्चिम किनारपट्टी आलं की तिथं तुम्हाला AMW सापडणार. तेच तुम्ही जर पूर्व किनारपट्टीला आंध्र प्रदेश आणि कोरोमंडल म्हणजे साधारणतः तमिळनाडूच्या किनारपट्टीवरती गेला तर तिथं तुम्हाला ए म्हणजे उष्णकटिबंधीय आणि एस म्हणजे स्मॉल कोरडा उन्हाळा. म्हणजे तिथला पाऊस पडतो डिसेंबर जानेवारी. तुम्ही बघा कधी पण चेन्नईच्या भागामध्ये डिसेंबरच्या महिन्यामध्ये जोरात पाऊस पडतो, तो परतीच्या मान्सूनमुळे किंवा ईशान्याच्या मान्सूनमुळे. त्यामुळे इथं उष्णकटिबंधीय कोरडा हिवाळा कोरडा उन्हाळा असा आहे तुमचा एएसचा रिजन तुमचा इथे येतो. तिसरा रिजन आहे तुमचा या भागामध्ये नॉर्थ ईस्ट. आता नॉर्थ ईस्टच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथं फॉरेस्ट जास्त आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे इथं आलं ना तर इथं एक शब्द लक्षात ठेवायचा, एफ फॉर फॉरेस्ट लक्षात ठेवा. तसं नाही आलं तर थंड आणि आर्द्र हवामानाचा प्रदेश असं त्याला म्हणतात. थंड आणि सी म्हणजे कोल्ड आहे असं लक्षात ठेवा, थंड आणि आर्द्र हवामानाचा प्रदेश. त्यानंतर इथं तुमचं सगळं गंगेचं खोरे येतं बघा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल राज्यामध्ये. इथं जी फॉर गंगा असं लक्षात ठेवा. या प्रदेशाचं नाव आहे CWG. आता CWG जी फॉर गंगा नसतं, त्यांनी वेगळं वर्गीकरण केलंय, पण आपल्यासाठी गंगेच्या प्रदेशामध्ये कुठलं तुमचं जी फॉर गंगा आहे असं लक्षात ठेवायचं. ओके, हे समशीतोष्ण हवामानाचा प्रदेश आहे. त्यानंतर इथं तुमचं हे आलं तुमचं तर ई हवामानाचा प्रदेश आहे. इथं ET आणि ई फॉर पोलार लक्षात ठेवा, फक्त एवढंच. म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सगळ्या भागामध्ये ई नावाचा हवामान प्रदेश आहे कोप्पेनुसार. त्याच्यामध्ये पण दोन आहेत, ETF. इथं राजस्थानमध्ये आलं तर हे पश्चिम राजस्थानचे जे वाळवंट आहे पाकिस्तानच्या शेजारचं, तिथं असतं BWSW आणि दुसरं असतं BSHW, हे लक्षात ठेवायचं. आता BW जो आहे, बी म्हणजे ऑलरेडी ड्राय तुमचा, हा झाला अतिशुष्क वाळवंटी प्रदेश आहे तुमचा, आणि हा झाला निमशुष्क यस इथला जो आहे त्याला म्हणायचं स्टेपी प्रदेश. हे एक लक्षात ठेवा. कुठं असं म्हणा की एकदम पश्चिमेकडचा भाग आहे. तुम्ही बजरंगी भाईजान बघितला असेल तारोकी नीचे सेवाला, तर तो अतिशुष्क आला तुमचा BWHW, आणि अलीकडे आला तर BSHW प्रदेश आहे, तो एक लक्षात ठेवा. असंच महाराष्ट्रामध्ये इथं पर्जन्य छायेचा प्रदेश असतो जे की आपण बघितलं, त्याला सुद्धा ते BSHW म्हणतात. ओके, आणि एकच प्रदेश राहिला आता इथला, हा तुमचा पूर्वोत्तर मध्य भारत आहे तुमचा. या भागामध्ये तुमचं AW सापडतं. AW म्हणजे उष्णकटिबंधीय सव्हाना प्रकारचा हवामान. हा प्रश्न राज्यसेवेला 2-3 वेळा विचारला. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि इथले 2 8 9. कोप्पेनुसार किती गेले तुमचे? 9. आता त्रिवार्ताचे आहेत ना, त्रिवार्ताचे 7 आहेत, सेम आहेत, फक्त एक बदल आहे त्याच्यामध्ये. CWG च्या ऐवजी त्यांनी CAW नाव दिले आणि E च्या ऐवजी त्यांनी H नाव दिले. एवढा फरक आहे फक्त. कोप्पेन आणि त्रिवार्तामध्ये काय, इथं जर कोप्पेनला CWG असेल तर त्यांनी CAW केले आणि E च्या ऐवजी H केले. त्रिवार्ता भारतात विचारत नाहीत ते, पण तुम्हाला त्रिवार्ता विचारतात ते महाराष्ट्रात विचारतात. आता बघा बरं, एकदा बघून घ्या. पश्चिम किनारपट्टीला AMW आला तुमचा. AMW म्हणजे एम फॉर मान्सून लक्षात ठेवायचं आहे आपलं. AS तमिळनाडूच्या किनारपट्टीवरती हिवाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात पडत नाही, त्यामुळे कोरडा उन्हाळा असं लक्षात ठेवायचं. हा सव्हाना प्रदेश झाला.
हा स्टेप्पी झाला, हा अतिशुष्क प्रदेश झाला तुमचा, हा तुमचा साधारणतः थंड आणि आर्द्रचा प्रदेश झाला, हा जी फॉर गंगावाला प्रदेश झाला, ही फॉर तुमचा पोलर झाला. याच्यावरून तुमचा प्रश्न सुटतोय का ते बघा. आपल्यासाठी प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. बघा बरं, CWG आहे तुमचा असं सांगितलं, त्यानंतर AMW आहे पहिलं तुमचं. AMW घेतलं तुमचं तर काय सापडतंय, उष्णकटिबंधीय मान्सून वाला प्रदेश आहे. त्यामुळं डचं किती आलं तुमचं, 3 आलं. डचं 3 एकाच भागात दिले, उत्तर डायरेक्ट निघालं. अजून तुम्हाला माहिती आहे DFC आठवते का, DFC ला मी थंड आणि आर्द्र म्हटलं होतं, म्हणजे कला तुमचं 2 आहे, हे सुद्धा बरोबर निघालं. त्यानंतर तुमचं CWG, आता गंगेच्या प्रदेशाला त्यांनी मेझोथर्मल म्हटलंय, समशीतोष्ण कटिबंधीय बन गया, त्यामुळे अ ला नवीन माहिती मिळाली आपल्याला 4. आणि ब ला BW आठवते का, BW हा अतिशय वाळवंटाचा शुष्क प्रदेश आहे, दिसतंय का, उष्ण वाळवंट आला का, ब ला 1. कळते, कुठल्या अँगलने विचारू द्या, मी इथं हे काढलं आणि इथं प्रदेश दिले असं समजा. AMW म्हणजे पश्चिम किनारपट्टी, DFC म्हणजे ईशान्य भारताला, BWHW म्हणजे राजस्थान दिला, आणि CWG म्हणजे गंगेचं खोरं, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं ही तयारी पक्की करून ठेवायची आहे. आणि जाता जाता याच्यामध्ये एक नवीन गोष्ट सांगतो, महाराष्ट्राचं वर्गीकरण. महाराष्ट्राचं वर्गीकरण त्रिवार्थानं केलं आणि देशातल्या 7 पैकी 3 आपल्याकडे येतात. एक तुमचा हा प्रदेश आहे, एक तुमचा हा प्रदेश आहे, एक मधला प्रदेश आहे. इथं सेम भारतासारखं करायचं. हा प्रदेश आहे तुमचा AM, हा प्रदेश आहे तुमचा AW, आणि मधला प्रदेश आहे तुमचा BS. काय सांगितलं होतं, यम म्हणजे मान्सून, म्हणजे हा झाला उष्णकटिबंधीय मान्सून. उष्णकटिबंधीय मान्सूनचा प्रदेश आहे तुमचा, किंवा त्यालाच उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा प्रदेश आहे असं सुद्धा म्हणतात. कुठला प्रदेश, सबंध कोकण किनारपट्टी, सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा भाग. ओके, विदर्भात गेला तुम्ही, अमरावती नागपूरच्या भागात, तर त्याला म्हणतात AW. डब्ल्यू म्हणजे काय बघितलं होतं आपण, उष्णकटिबंधीय सव्हाना प्रदेश बघितला होता. बस एवढं लक्षात ठेवायचं आपलं. आणि मधला आहे B फॉर ड्राय असं सांगितलंय, आणि S फॉर स्टेपी, म्हणजे हा झाला तुमचा निमशुष्क स्टेपी प्रदेश. म्हणजे जर तुम्ही मराठवाडा घेतला ना, मध्य महाराष्ट्र, तर हा झाला तुम्हाला निमशुष्क स्टेपी. हे विचारतात. एकतर तुम्हाला असं विचारतील याचं नाव काय, किंवा तुम्हाला जिल्हे देतील आणि ते कुठल्या विभागात येतात हे पण विचारतात. त्रिवार्थाचं महाराष्ट्राचं वर्गीकरण मला यावर्षी 2026च्या प्रीला अपेक्षित आहे. इंडियाचं तर आलेलंच आहे मागच्या वर्षी, यावर्षी महाराष्ट्र अपेक्षित आहे, कारण त्यांनी 2024च्या गडबच्या मेन्सला हे त्रिवार्थाचं महाराष्ट्राचं वर्गीकरण विचारलेलं आहे. इव्हन मला वाटतं 22ला पण विचारले, 24ला पण विचारले, त्यामुळे त्याच्यावरती व्यवस्थित करून ठेवा. क्लिअर. आणि RL सिंगनं 10 केले तेवढं लक्ष ठेवा, कंबाईनसाठी एवढं डिटेलमध्ये गरजेचं नाही. चलो देखेंगे नेक्स्ट. 15 नंबर प्रश्न आला का परत भारताच्या भूगोलावर. भारताच्या भूगोलावरचा हा दुसरा प्रश्न आहे बरं का. म्हणजे भारताचा, मी म्हणलं ना तुम्हाला 6+4 किंवा 7+3 असं, 6 ते 7 महाराष्ट्राचे, 3 ते 4 तुम्हाला भारताचे प्रश्न पेपरमध्ये 100% दिसणार आहेत बाळांनो. हे साधारणतः लक्ष घ्यायचं. काय विचारलंय आठवतंय का तुम्हाला, मी मागच्याच वेळेला म्हटलं होतं की तुम्हाला सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज याच्यावरती 100% प्रश्न येणार. सिंधूच्या नदी प्रणालीवरती प्रश्न विचारलेला आहे, ते लक्षात घ्यायचं. आता पेपरमध्ये बऱ्याच जणांनी हे पहिल्यांदा वाटलं. फार तर काय केलं लेकरांनी, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, त्यांनी विचारलं चिनाबचा उगम, रावीचा उगम आणि सतलजचा उगम. तर आता काय करू आपण, गरीब लेकरासारखे आधी सिंधूची नदी प्रणाली व्यवस्थित बघून घेऊयात, आणि मग त्याच्यावरचा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने इथं सोडवता येऊ शकतो आपल्याला. ओके, सो या नॉर्थ भागात आपली सिंधूची प्रणाली सगळी सापडते, हे लक्षात घ्यायचं. सिंधूच्या पहिल्या नद्या लक्षात ठेवायच्या क्रमानं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुमची सिंधू जाते, मग तुमची झेलम आहे, मग तुमची चिनाब आहे, मग तुमची रावी आहे, मग तुमची बियास आहे, आणि मग तुमची सतलज आहे. नद्या कशा काढल्यात लक्षात ठेवा. ही तुमची आली सिंधू, माली झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. आठवते का 23च्या पेपरला मी भारत पाकिस्तान सिंधू पाणी वाटप करार सांगितलं होतं. त्या वरच्या 3 नद्या पाकिस्तानकडे, सिंधू, झेलम, चिनाब आणि रावी, बियास, सतलज इंडियाकडे येतात, हे पण सांगितलं होतं. हे पहिलं लक्षात ठेवायचं. त्यातलं ही झेलम आणि रावी चिनाबला मिळते, त्यानंतर बियास सतलजची उपनदी आहे, आणि सगळ्या नद्या पुण्या सतलजला मिळतात, आणि सतलज तुमची साधारणतः इथं पाकिस्तानमध्ये जाऊन तुमची सिंधूला मिळते. त्यामुळं या सगळ्यामधली सगळ्यात मोठी उपनदी जर सिंधूची बघितली तर ती सतलज आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला, प्रश्न त्यांनी उगम स्थळावरती विचारलाय. क्लिअर आहे सगळ्यांना. ही झेलम नदी जी आहे ना तुमची, ते पीर पंजाल रांगाच्या आसपास उगम पावते, त्यामुळे खिंड आली तुमची इथं पीर पंजाल. ओके, त्यानंतर चिनाब आलं आणि तुमची रावी आलं. ही चिनाब जी आहे तुमची साधारणतः, आणि रावी, आता रावी तर एकदम सोपं आहे, र फॉर रावी आणि र फॉर रोहताकची खिंड आहे तुमची, त्यामुळे हे अत्यंत सोपं झालेलं आहे, याच्यामध्ये काहीच अडचण नाही तुमची. त्यानंतर ही बियास आहे तुमची, ही बियास सुद्धा रोहताकच्या दक्षिणेलाच उगम पावते, आणि सतलज जी आहे तुमची इथून येते तिबेटमधनं, राकस मानसरोवर आहे तुमचं, आणि इव्हन तुमची सिंधू सुद्धा इथंच, म्हणजे सिंधू आणि सतलज उगम एकमेकांच्या अत्यंत जवळ आहे साधारणतः, हे लक्षात घ्यायचं. क्लिअर आहे सगळ्यांना. सो त्या अँगलनं प्रश्न विचारलेला आहे, ते आपण तिथं व्यवस्थित
लक्षात ठेवू शकतो. क्लिअर आहे सगळ्यांना या पद्धतीने. आता ही जी चिनाब आहे ना, चिनाब, ही चिनाब साधारणतः पीरबैखाली शेषनाग वगैरे साधारणतः रांगा आहेत त्या भागात तुम्हाला उगम पावताना दिसते. ओके, या अँगलने प्रश्न तिथं विचारलेला आहे. तर ह्या तुमच्या उगमस्थानं झाली, त्यातलं एक लक्षात ठेवा. सगळ्यात मोठी उपनदी तुमची सतलज आहे, ते एक लक्षात ठेवा. त्यानंतर या नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. या 5 नद्या पंजाबमध्ये दुआबचा प्रदेश तयार करतात, त्यामुळे ते अतिशय धान्याचं कोठार आहे, सुपीक प्रदेश आहे, दुआब आहे, ते लक्षात ठेवा. दुआबमध्ये काय करायचं, फक्त हे तुमचा झेलम आणि चिनाबचा असेल तर चा झ असं नाव घेतलंय, च फॉर चिनाब आणि झ फॉर झेलम, म्हणजे असे दुआबची नाव आहेत. पुढे कुठे रेफरन्स आला तर आपण तो पण प्रश्न व्यवस्थित पद्धतीने इथं बघून घेऊया, साधारणतः ते लक्षात ठेवायचं. सिंधूचा प्रश्न विचारला, आता सिंधूच्या या सगळ्या झाल्या डाव्या बाजूच्या उपनद्या. उजव्या साईडच्या घेतल्या तर गिलगिट, शौक, न्यूब्रा, सुरू, द्रास अशा काही त्याच्या उपनद्या आहेत, ते आपण तिथं साधारणतः लक्षात ठेवू शकतो. ते एक इथं व्यवस्थित करायचं. यातली ही जी बियास आहे ना, बियास ही अशी सिंधूची उपनदी जी भारतातच उगम पावते आणि भारताच्या बाहेर जात नाही. भारतातच तिचा उगमपणे, भारतातच दुसऱ्या नदीला मिळते. बाकी नद्या एक तर भारतात उगम पावतात आणि बाहेर जातात, किंवा भारताच्या बाहेर येतात, भारतात येऊन पुन्हा भारताच्या बाहेर जातात, ते लक्षात ठेवायचं. ही सतलज सगळ्यात मोठी उपनदी, ते पण आपण बघू शकतो. ही तुमची झेलम श्रीनगर शहराजवळ वाहते, हे एक लक्षात ठेवा. राज्यसेवा पूर्व 2022 चा प्रश्न आहे तुमचा. उलर सरोवर म्हणतो ना आपण, उलर सरोवर आणि तुमचं श्रीनगर शहर, तिथून तुमची झेलम नदी आहे, ती एक आपण साधारणतः व्यवस्थित बघू शकतो. ही सिंधू नदी इथं चिल्लाज नावाचं एक ठिकाण आहे, म्हणजे आता असं म्हणायचं नाही पण पाकिस्तान चिल्लर देश असं लक्षात ठेवा. चिल्लाज या ठिकाणी तीही पाकिस्तानामध्ये प्रवेश करते आणि इथं कराची बंदर आहे, तिथं ती अरबी समुद्राला मिळते. एवढं केलं तरी आपला प्रश्न. ही झाली सिंधूची प्रणाली करांनो, ते आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. आणि मग प्रश्न काय तुमची साधारणतः, पहिलं चिनाब नदी जोजिला खिंडी जवळ उगम पावते, जोजिला खिंड इथं तुमची साधारणतः येत नाही, ते लक्षात ठेवायचं. रावी नदी तुमची साधारणतः रोहतक आहे, र फॉर रावी, र फॉर रोहतक सांगितलं मी तुम्हाला. आणि सतलज कुठं सांगितली, राकसमान सरोवर, त्यामुळं ब आणि क तुमचं 100% बरोबर आलं, अ तुमचं साधारणतः बरोबर येणार नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना? या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न व्यवस्थित जमले पाहिजे. तर क्लिअर आहे सगळ्यांना या पद्धतीनं? ऑल गुड, क्लिअर आहे. अजून एक माहिती सांगायची होती मी तुम्हाला याच्यामध्ये, ते एक साधारणतः इथं आपण बघूयात. आय थिंक सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत तुम्हाला, ते लक्षात ठेवा. इन केस डिटेल विचारलं त्यांनी इथं, तर तुमची हिमाचल प्रदेशमधली बारालाचाला नावाची एक खिंड आहे, बारालाचाला, तर ही बारालाचाला खिंड इथे लक्षात ठेवा. तसं इतकं चुकीचं विचारा. जोजिला मात्र तुमची इथे येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑल गुड, क्लिअर आहे सगळ्यांचं? इतक्या डिटेलमध्ये प्रश्न आलेत. इंडिया जॉग्राफीवरचा प्रश्न आहे बरं हा, इंडिया तुमचा जॉग्राफीचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपला इथे झाला, ते आपल्याला इथं डिटेलमध्ये बघावं लागेल. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 जाऊयात आपण. साधारणतः काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? अचूक मध्ये काय विचारले त्यांनी, साधारणतः बरोबर विधानं विचारलेले आहेत. बघू आता एक 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 विधान तुम्हाला. यासाठी बघा, आता हा प्रश्न महाराष्ट्रावरती आलाय पण सोप्पा नाहीये. महाराष्ट्रावरती कन्सेप्च्युअल प्रश्न विचारलाय पर्जन्याचा. तुम्ही नाही तर पाठ करता, आंबोलीला सगळ्यात जास्त पाऊस आणि गगनबावड्याला सगळ्यात जास्त पावसाचे दिवस, पनवेलला सगळ्यात जास्त पावसाचे दिवस, त्याच्यावरती प्रश्न आलाच नाही. तर कन्सेप्च्युअल आलेला पहिला प्रश्न काय, महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. हा जर मी महाराष्ट्र काढला ना असा, ओके, पश्चिमेकडून पूर्वेकडं वाऱ्याची खासियतच अशी आहे, वारा हा जास्त वायुभाराकडनं कमी वायुभार वाढतो. माझा जर विचार केला तर या भागाने पाऊस जास्त आणि या भागामध्ये पाऊस कमी होत जातो, पुन्हा इकडे वाढत जातो. त्यामुळं जास्त कडनं कमीकडे जाणार आहे का, तो पश्चिमेकडे 100% वायुभार कमी होत जातो. बरोबर आहे. दुसरा, राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावरती अवलंबून असतं. आता झाडे लावा झाडे जगवा म्हणायला झालं, पण पावसामुळे झाडं जास्त आहेत का हे कळतं. मला सांगा ना, मराठवाड्यामध्ये शुष्क वन बघितली आपण 2023च्या पेपरमध्ये, आणि कोकणामध्ये मात्र तुमची सदाहरित वन बघितली आपण. कशावरती डिपेंड आहे, दोन्ही भागामध्ये पाऊस कमी जास्त आहे म्हणून. त्यामुळे पावसावरती झाडं डिपेंड आहेत ना की झाडांमुळे पाऊस आहे. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. तरी पण आपण याला स्टँड बाय ठेवूयात. चुकून वरीलपैकी सर्व ऑप्शन दिलं तर घेता येतील का बघायला, पण दुसरं विधान तर चुकीचं आहे. तिसरं, नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून, नैऋत्य घाटमाता म्हणजे इथं आला सह्याद्रीचा, नैऋत्य मोसमी घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. जितकं टेम्परेचर वाढलं तितकं बाष्पधारण शक्ती वाढते, आणि 100% सह्याद्रीच्या पूर्वेकडे घाटमाता उतरला की टेम्परेचर वाढतं, आणि टेम्परेचर वाढल्यामुळं बाष्पधारण शक्ती वाढते. त्यामुळं हे पण विधान बरोबर आहे. आणि विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडं, आता इथं लक्षात घ्या, आता हे चौथं वाक्य सांगण्यासाठी थोडं महाराष्ट्रातील पर्जन्याचं वितरणच तुम्हाला सांगतो. ओके, इथं तुमचा सह्याद्री घेतला आणि हा प्रश्न आलेला आहे. सह्याद्रीला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात. महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल तर पहिला तुमचा सह्याद्री पर्वत आहे, सगळ्यात महत्वाचा. आणि दुसरा तुमचा अरबी समुद्र आहे. ते का सांगतो, कारण तुमचे हे जे नैऋत्य मोसमी वारे येतात ना,
त्याला पाणी पुरवण्याचं काम अरबी समुद्र करतं, पण ते अडवण्याचं काम तुमचं साधारणतः हा सह्याद्री करतो. सह्याद्रीच्या पाणी अडवल्यामुळं या भागात मोकार पाऊस पडतो आणि या भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. क्लिअर आहे सगळ्यांना? ते लक्षात घ्यायचं साधारणतः या पद्धतीनं. आता काय होतं, नैऋत्य मोसमी वारा त्याच्यामध्ये प्रचंड पाणी असतं, ते सगळं पाणी या सह्याद्री पर्वतामुळे अडवल्यामुळं, आठवते आपण प्रतिरोध प्रकारचा पाऊस बघितला होता, तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस सह्याद्री इथं पडतो आणि सगळं पाणी इथंच पडतं. या भागामध्ये तुमचा म्हणजे नगरचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, सातारचा पूर्व भाग, सोलापूरचा पूर्व भाग, अख्खा सोलापूर आणि सांगलीचा पूर्व भाग, या भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश इथं तुमचा तयार झालेला आहे. इथून तुम्ही मराठवाड्यामध्ये गेला तर थोडंसं पावसाचं प्रमाण वाढत जातं, पण विदर्भाला मात्र तुम्ही, हा PYQ आहे, विदर्भाला तुम्ही निश्चित पावसाचा प्रदेश म्हणता. 2022च्या कंबाईनच्या पूर्वचा प्रदेश आहे. विदर्भाला नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखांमुळे पाऊस पडतो, त्यामुळे तो निश्चित पावसाचा प्रदेश आहे. मी जर आकड्यांमध्ये वितरण घेतलं ना पावसाचं, तर ते असं आहे साधारणतः दक्षिण कोकणामध्ये साधारणतः 300 सेंटीमीटरच्या आसपास, उत्तर कोकणामध्ये 250 सेंटीमीटरच्या आसपास, घाटमाथ्यावरती 600 सेंटीमीटरच्या आसपास, सोलापूर म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश घेतला तर 50 ते 70 सेंटीमीटरच्या आसपास, मराठवाडा घेतला तर 70 ते 90 सेंटीमीटरच्या आसपास, आणि विदर्भ घेतला तर 120 ते 150 सेंटीमीटरच्या आसपास. म्हणजे काय कळलं तुम्हाला? चौथं वाक्य जे होतं ना, की विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस वाढत जातो, ऑब्व्हियसली, कारण तो निश्चित पावसाचा प्रदेश आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पाऊस कुठं पडतो असं विचारलं तर तो सोलापूर आहे बरं का. पर्जन्य छायेचा प्रदेश लिहायचा, मराठवाडा लिहायचा नाही, याच्यापेक्षा इथं जास्त आहे ना थोडा. त्यात उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो आणि दक्षिण कोकणापेक्षा सह्याद्रीच्या घाट माथ्यावर जास्त पाऊस पडतो. हे एक तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? सो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय निघतंय मग साधारणतः? चौथं वाक्य पण तुमचं बरोबर आहे. त्यामुळं चारही वाक्य बरोबरचं ऑप्शन दिलाय का त्यांनी? नाही दिला. म्हणजे काहीतरी एलिमिनेट करायचंय. अ ब ड 100% बरोबर आहे तुमचं. सॉरी, अ क ड इथं आलं तुमचं आणि ब उलट दिलेलं आहे त्यांनी. उत्तर कळलं तुम्हाला? ऑल ऑफ द अबोव दिला असतं ना, सगळ्या गावांनी ऑल ऑफ द अबोव घेऊन गेला असतं, पण तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर लिहायचं रेकरानो. आणि इथून माझं पुढचं प्रिडिक्शन सांगतो हवामानावरचं यावर्षी, ते लक्षात घ्यायचं. महाराष्ट्राचं आपण बघूया. जर मी महाराष्ट्र व्यवस्थित बघितला तर दोन गोष्टी आहेत, एक तुमची तापमान कक्षा आणि दुसरी तुमची आर्द्रता. आणि याच्यावरती ढिगानं प्रश्न विचारलेत बरं का. महाराष्ट्राचा विचार केला, आर्द्रता म्हणजे काय? हवेची बाष्प धारण करायची क्षमती. म्हणजे तुम्हाला घाम येतो ना, आत तिथं उकाडा जास्त असतो, दमटपणा असतो, कोरडापणा नसतो, उष्ण पण दमट आहे साधारणतः. तर ते आर्द्रता जी आहे ती किनारपट्टीच्या भागामध्ये जास्त असते. आर्द्रता विचार करायची तर किनारपट्टीच्या भागात जास्त असते. आणि तापमान कक्षा म्हणजे काय माहितीये का? एखाद्या सीझन मधला सर्वात जास्त तापमान आणि एखाद्या सीझन मधलं सर्वात कमी तापमान, यातला जो फरक असतो तो वाला. लेकरं जी मुंबईचे असलेले व्हिडिओ बघत असतील त्यांना बघा, इथं मुंबईच्या किंवा किनारपट्टीच्या भागामध्ये उन्हाळ्यातलं तापमान मॅक्सिमम 35 डिग्रीच्या आसपास वगैरे जातं आणि हिवाळ्यातलं तापमान त्यांचं 15 डिग्रीच्या आसपास असतं. किती फरक झाला? 20 डिग्रीचा फरक झाला फक्त साधारणतः. पण नागपूरला तसं नसतं. नागपूरला इकडचं तापमान 45 डिग्री जातं उन्हाळ्यात, आता तर जास्तच गेलंय, आणि हिवाळ्यातलं तापमान 10 डिग्रीच्या आसपास असतं. फरक किती झाला? 35 डिग्रीचा फरक झाला साधारणतः. ओके. आणि याला आपण म्हणतो जिथं हा तापमान कक्षेचा फरक कमी, असं लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये तापमान कक्षा कमी असते आणि पूर्वेकडे जाताना तापमान कक्षा वाढली की नाही इथं, हे पहिले लक्षात ठेवा. त्यामुळे महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तापमान कक्षा वाढत जाते, पण आर्द्रता इथं जास्त असते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आर्द्रता मात्र कमी कमी होत जाते. हे एक लक्षात ठेवा. मग तुम्ही हवामान पण बघा, इथं जे आहे त्यामुळे या हवामानाला आपण म्हणतो समप्रकारचं हवामान आणि विदर्भातल्या हवामानाला आपण म्हणतो विषम प्रकारचं हवामान. हे कोकणातलं हवामान आपण 5वी पासून पाठ केलंय, उष्ण आणि दमट प्रकारचं, आणि हे झालं उष्ण आणि कोरडे प्रकारचं. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे असा पण प्रश्न येतो, फिरवलंय त्यांनी, उष्ण दमट आणि सम हवामान मुंबईच्या भागात सापडतं, उष्ण कोरडे आणि विषम हवामान या भागात सापडतं. हे दोन घटक यावर्षी माझे प्रेडिक्शनला जातील, एवढे एक लक्षात ठेवायचंय. ऑल गुड. जेवणता याच्यावरती मात्र तुम्हाला कंपल्सरी प्रश्न आहे आणि तो तुम्हाला चुकायचा नाही. क्लिअर आहे? सो हा प्रश्न आपला क्लिअर झाला. त्यानंतर पुढचा 17 नंबर. या प्रश्नाला मात्र बऱ्याच जणांना ताण दिला थोडासा, कारण इतकं डिटेल खनिज काय आपण पाठ केली नव्हती. दगडी कोळसाच आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यात सापडतो, बांदर ते औलासा गोगू सगळ्या खाणी केल्या, पण कुठल्या नदीच्या खोऱ्यात असं पाठ केलं नव्हतं. मी मात्र लेकरांना लेक्चरमध्ये एवढं सांगितलं होतं, मी पण इतक्या डिटेलमध्ये घेतलं होतं, पण एवढं सांगितलं होतं की वर्धा आणि वैनगंगा किंवा तिथली कन्हान या नद्यांच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा सापडतो, एवढं मात्र सांगितलं होतं. आता एक एक बघूयात आपण. पहिलं तर प्रश्नाचा अँगल बघूयात. विचारले चुकीची विधानं. ओके. कामठी कोळसा क्षेत्र. आता कामठी क्षेत्र येतं नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये तुमचं कन्हान नदीचं खोरे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आम इथं अत्यंत चुकीचं आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर यवतमाळ. मला सांगा, इकडून तुमची वर्धा आली साधारणतः, तर ही वर्धा तुमची यवतमाळ चंद्रपूरच्या भागात जाऊ शकते का? ऑब्व्हियसली याच्यामध्ये अडचण आहे. त्यामुळे ब विधान मात्र 100% बरोबर आहे.
उत्तर काढायचं ना, कसं काढायचं तुम्हाला सांगतो. चुकीचे विचारले, ब 100% बरोबर, ब उत्तर नसेल. इथं ब दिलाय, ब उत्तर नसेल. इथं नाही, उत्तर नसेल. उत्तर निघलं काय? एक विधान माहित असेल, उत्तर थेट निघलं. क्लिअर आहे. पण पोरं तिथं थोडी पॅनिक झाली आणि त्यानंतर आता ब तर क्लिअर झालं. उमरेड, उमरेड जरी आलं तुमचं तरी उमरेड हे तुमचं पुन्हा कन्हान नदीच्या खोऱ्यात. आता हे पण वाक्य बरोबर बरं का टेक्निकली. ओके. आणि त्यानंतर महाराष्ट्रामधील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साह्यानं अप्सरा, इथं त्यांनी उलट करून दिले साधारणतः. हे कॅनडाच्या साह्यानं अप्सरा नाही, ही तुमची युनायटेड किंगडमच्या साह्याने आहे आणि सायरस तुमची कॅनडाच्या साह्याने. इथं थोडं उलट केलंय. इतकं डिटेल कुणी बघत नाही, त्यामुळे ह्या शुद्ध या प्रश्न तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. तुमच्या कंटेंटवर विश्वास पाहिजे. 100% बरोबर असलेलं वाक्य ते तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जातच, कितीही किचकट प्रश्न असू द्या, ते लक्षात घ्या. यातनं काय झालं, अ आणि ड 100% चुकीचं, ब आणि क बरोबर. आता ब आणि क चा ऑप्शन नाहीये, म्हणून आपल्याला हा ऑप्शन चूज करावा लागला. हे लक्षात घ्या. इथं कदाचित त्यांनी वैनगंगा वगैरेचं खोरं घेतलं असावं, पण अजून पुढे प्रश्न आला तर कामठी आणि उमरेड हे दोन्ही पण कन्हानच्या खोऱ्यात आहेत, हे तुम्ही साधारणतः लक्षात असू द्या. ओके. आता इथं तुम्हाला प्रश्न विचारलाय त्यांनी दगडी कोळसावर, त्यामुळे जसं लोहखनिज बघितलं तसं एकदा दगडी कोळसा बघू. दगडी कोळसा घेतला तर बाई ह्याला विसरायचं नाही. चंद्रपूर, एकट्या चंद्रपूरमध्ये महाराष्ट्रातला 70% दगडी कोळसा सापडतो, हे तुम्ही साधारणतः इथं लक्षात घ्यायचं आहे. चंद्रपूरमध्ये 3-4 खाणी फेमस आहेत. एक तुमची बांदर, दुसरी तुमची तेवलासा, नंतर तुमची गुग्गुस, वड्डा गुग्गुसवाल्या, नंतर तुमची बल्लारपूर. या 4 खाणी तुमच्या इथल्या फेमस आहेत. आणि यवतमाळमध्ये तुमची वणी नावाची खाण आहे. नागपूरला मी आत्ताच सांगितलं कामठीचं क्षेत्र आहे. ओके. हे लक्षात ठेवायचं आता तुम्हाला, याच्यामधल्या खाणी आहेत. याच्या पुढचा प्रश्न काय असेल तुम्हाला साधारणतः, कुठल्या खाणी कुठल्या जिल्ह्यात आहेत हे कदाचित विचारतील तुम्हाला. कुठल्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये, परत एकदा सांगतो, इकडून तुमची वर्धा येते, इकडून तुमची वैनगंगा येते, बरोबर आहे ना. आणि मध्ये तुमची कन्हान, पेंच, नाग, मूल, सूर अशा आहेत. इकडून तुमची पैनगंगा आहे. त्यामुळे इथल्या मधल्या खोऱ्यात वर्धा आणि वैनगंगेच्या मध्ये दगडी कोळशाचं खोरं आहे, हे जरा व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके. ठीक आहे. इथे एक सांगतो तुम्हाला साधारणतः अजून याच्यामध्ये प्रश्न, मगाशी म्हणलं ना दगडी कोळशाचे उच्च ते कमी क्षमतेनुसार प्रकार. सगळ्यात भारी दगडी कोळसा आहे आपल्याकडे अँथ्रासाइट, नंतर आहे बिटुमिनस, नंतर आहे लिग्नाइट आणि नंतर आहे पीट. काहीच आठवत नसेल तर ABCDच्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लक्षात ठेवा. सगळ्यात आधी ए तो ए फॉर अँथ्रासाइट, सगळ्यात भारीवाला. भारतात जो सगळ्यात सापडतो तो बी फॉर बोरात आणि बी फॉर बिटुमिनस, असं तुम्ही साधारणतः लक्षात ठेवू शकता. दगडी कोळशाचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आयोगाला दगडी कोळसा, लोहखनिज, बॉक्साईट हे सापडतं. आता बॉक्साईट फक्त राहिले. बॉक्साईटचं कोकण ही ट्रिक आहे. बॉक्साईट हे विदर्भात कुठंच सापडत नाही, बॉक्साईट तुमचं कोकणमध्ये सापडतं. चुनखडी घेतलं तर यवतमाळ भारी जिल्हा आहे. यवतमाळच्या शेजारी तुमचे 2-3 चंद्रपूर, नागपूर घेऊ शकता तुम्ही. सेम डोलोमाइट पण तुमचं यवतमाळमध्ये जास्त आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या पद्धतीने आपल्या महाराष्ट्र भूगोलाच्या पुस्तकामध्ये दिलेत. आणि मी प्रयत्न करतो की खनिज संपत्तीचं एक 25-30 मिनिटाचं सेशन संपूर्ण खनिज संपत्ती आणि ऊर्जा संपत्ती याचं युट्यूबला टाकायचा प्रयत्न करतो. त्यातनं तुम्ही साधारणतः बघून घ्या. परत एकदा ही तुम्हाला साधारणतः ज्यांचं अगदी टोकात आहे, वेळ नाही सर आता आम्हाला अर्जंट करायचं म्हणून, ज्यांना वेळ आहे अजूनही साधारणतः आठवडाभर आहे, त्यामुळे तुम्ही आपली ध्यास प्रबोधिनी ॲपवरची रिव्हिजन बॅच आहे. 10 तासामध्ये मी साधारणतः 7 तास भारत आणि 3 तास महाराष्ट्र असं डिटेल साधारणतः अनालिसिस तिथे घेतलेलं आहे. अनालिसिस म्हणजे रिव्हिजन बॅच आपण तिथे घेतली, त्यामुळे फक्त 349 रुपयाची रिव्हिजन बॅच आहे. छानपैकी करा, मस्तपैकी आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. क्लिअर आहेत. सो हा प्रश्न आपला क्लिअर झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, पाणलोट क्षेत्र. हा जनरलचा प्रश्न होता, कुठल्या पुस्तकात नसतो बरं का. पाणलोट क्षेत्र विकास कुठल्याच भूगोलाच्या पुस्तकात दिलेला नाही, ते हा ग्रीचा भाग झाला तुमचा जलव्यवस्थापनाचा. पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे काय ते साधारणतः सांगतो तुम्हाला. बरोबर. तुम्ही मोठी मोठी धरणं बघता, पश्चिम महाराष्ट्रातील धरणं म्हणजे कोयना बघा, त्यानंतर तुमचं खडकवासला, हे कुठे आहे, डोंगर दऱ्याच्या मध्ये. असा विचार करा, 2 डोंगर आहेत तुमचे आणि इथं तुमची धरणाची भिंत घातली आणि डोंगराच्या उतारावरनं सगळं पाणी येतं, एका कॉमन पॉइंटला साचतं आणि इथं तुम्ही पाणी साठवता. हे जे दिसतंय दिस इज वॉटरशेड मॅनेजमेंट. याला म्हणायचं पाणलोट क्षेत्र. नदीच्या पुढचा भाग धरणाच्या त्याला सिंचित क्षेत्र म्हणतात आणि मागचं जे क्षेत्र आहे त्याला म्हणतो आपण पाणलोट क्षेत्र. विचारलंय काय, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे उद्देश काय आहेत. पहिलं भूमिउपयोजन. आता त्या भागामध्ये डोंगराच्या उतारावरती पाणी साचल्यामुळे जी काही मातीचं इरोजन होणार आहे ते आपण साधारणतः कमी करू शकतो. लँड यूज प्लॅनिंग त्याच्यामध्ये करू शकतो. बरोबर आहे. उत्पादनामध्ये पर्याप्त वाढ, पर्याप्त खूप शब्द भारी आहे. ऑप्टिमम कुठे गेलं, सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन द लँड यूज प्रोडक्शन दिले. सबस्टॅन्शियल किंवा ऑप्टिमम आपण त्याला म्हणू शकतो. दुसरं, वाहत्या पाण्याला नियंत्रित केलं. बघा बरं, डोंगरावरनं वाहणारं पाणी नियंत्रित केलं, एका सिंगल कॉमन पॉइंटला आणलं, धरणाला भिंत घातली. नियंत्रित करणं म्हणजे कंट्रोल. पाहिजे तेव्हा धरणातलं पाणी सोडायचं, पाहिजे तेव्हा अडवायचं. म्हणजे आपण वाहत्या पाण्याला कंट्रोल केलं आणि नदीची इरोजन किंवा भूमीचं इरोजन
करण्यापासून वाचवलं. आणि तिसरं साधारणतः काय दिलं इथं, ते गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात डायरेक्ट वेगळे दिले. उत्पादन खर्च कमी करायचा असेल आम्हाला आता, त्यामुळे हे एकदम 360 मध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्याला, त्यामुळे क बरोबर असू शकत नाही. अजून एक तुम्हाला पेपरमध्ये पॅनिक व्हायचं नाही त्याचं कारण सांगतो. कुठं दिलंय का वरील पैकी सर्व नाही, त्यामुळे काहीतरी चूक करायचंय. त्यामुळे मोस्ट करेक्ट काय वाटतात, ए आणि बी. आणि काय चुकीचं वाटतं, सी वाचून आपल्याला. त्यामुळे उत्तर काय निघतं तुमचं, अ आणि ब. अशा पद्धतीने उत्तर काढा. क्लिअर आहे. असे प्रश्न तुमचे बरोबरच यावेत असे प्रश्न पेपर सेटरने तयार केलेले असतात. समजा मी इथं हा ऑप्शन काढून एबीसी ऑप्शन दिला असता, जिथं जिथं कन्फ्युज झाले असते, म्हणले असते गुंतवणूक कमी आहे, ठीक आहे, त्यामुळे हे बरोबर पण असू शकतं. पण आयोगाने काय प्रयत्न केला, बरोबर आणा ए आणि बला. तसं हे सपशेलच चूक आहे, त्याचा विषय आपल्याला करायचाच नाही. त्यामुळे 18 नंबरचं उत्तर तुमचं क्लिअर पद्धतीने आलं. त्यानंतर 19 नंबर, हा सुद्धा बऱ्यापैकी आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता. मी म्हणलं 2-3 प्रश्न त्रास देणार होते, त्यातला तो कनानवाला होता, हा एक होता तुमचा पाणलोट, सोपा होता. काय विचारलं त्यांनी, कृषीवरचा प्रश्न विचारलाय. तुम्ही इथपर्यंतच असता. महात्मा फुले कृषी विद्यापीठ नावाचं आपल्याकडे विद्यापीठ आहे, ते राहुरीला आहे साधारणतः. त्यांनी डाळिंब संशोधन केंद्र लखमापूरला आहे. बघा तुम्ही काय काय पाठ केले माहितीये का, मी सांगतो तुम्हाला. केळी संशोधन केंद्र, डाळ संशोधन केंद्र, तूर संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र आहे ना, एवढे पाठ केले तुम्ही. डाळिंबाचं विभागीय केंद्र पाठ, इव्हन ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सुद्धा पाठ केलं असेल, पण त्यांनी विभागीय विचारलं आणि शक्यतो इथं चुकवणार नाहीत अशा अपेक्षा असते. ओके, तर हे लक्षात ठेवा. महत्वाची संशोधन केंद्र इथं तुम्हाला करून ठेवली पाहिजेत. कुठली कुठली करायचे, ऊस संशोधन केंद्र पाडेगावला आहे तुमचं, हळद संशोधन केंद्र तुमचं एक तर डिग्रजला आहे आणि प्लस तुमचं हिंगोलीमध्ये वसमतला आहे. त्यानंतर तुमचं तेलबिया संशोधन केंद्र जळगावला आहे. त्यानंतर तुमचं केळी संशोधन केंद्र यावलला आहे. त्यानंतर तुमचं तूर संशोधन केंद्र बदनापूरला आहे. ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सांगितलं, स्ट्रॉबेरीवालं तुमचं महाबळेश्वरला आहे. त्यानंतर तुमचं गहू संशोधन केंद्र हे निफाड आणि महाबळेश्वर दोन्ही ठिकाणी आहेत, ते लक्षात ठेवायचं. मग तुम्ही ते कोकणामध्ये नारळ, सुपारी, भाट्टे वगैरे दिव्यागार सगळं केलेलं आहे तुमचं. फणस संशोधन केंद्र एक नवीन सुरू झालंय लांजा, ते एक तुम्ही करून घेऊ शकता या पद्धतीने. ओके, आपल्या महाराष्ट्र भूगोलाच्या पुस्तकामध्ये हे डिटेलमध्ये दिलेले आहे. ओके, दुसरं, फुले यशोदा हे गावाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठानं 1998 ला विकसित केलं. आता हा एक भारी प्रश्न आहे. माझं लेक्चर ज्यांनी केले ना, मी व्हरायट्या पाठ करून घेत नाही, व्हरायट्या कशा लक्षात ठेवायच्या आहे आपण सोप्या सांगतो. आता इथं आजच आहे तर सिंपल पद्धतीने बघूयात. मी जुन्या ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्नला ऍग्रिकल्चर नावाचा विषय शिकवायचो आणि त्याच्यामध्ये असे प्रश्न 2-3 यायचे हमकात GS1 मध्ये जुन्या काळच्या ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्नला. तर तिथं सांगायचं कसं काय, मला सांगा आता प्रत्येक पिकाच्या 10, 12, 15, 50 व्हरायटी असतील, प्रत्येकाच आपण पाठ करू शकतो का नाही. मग आम्ही काही ट्रिक केलं त्या. एक तर ती कुठल्या भागामध्ये येते, ती म्हणजे ते पीक दिसतं कसं, त्या पिकाचा शोध कुठली किंवा कुणी किंवा कोणत्या संस्थेने लावला, तिचा कलर वगैरे कसा आहे, तिचा टेक्स्चर कसा आहे, याच्यावरून आपण साधारणतः काढलं. ओके, आता एक लक्षात ठेवा, पहिलं पीक आपण घेऊयात ज्वारी. ज्वारीला आपण काय म्हणतो, साधारणतः जोंधळ म्हणतो. आणि जोंधळ ही काळ्या कापसाच्या मातीत येते. काळ्या कापसाच्या मातीला आपण काळी आई म्हणतो. आणि काळ्या आईची सगळी नावं ज्वारीची आहेत, म्हणजे चित्रा, सुचित्रा, माऊली, वसुंधरा, स्वाती, यशोदा. यशोदा हे तुमचं ज्वारीचं पीक आहे. मास्तर फक्त ज्वारीला ट्रिक लागती. चला तुम्हाला सांगतो, गहू. मी आत्ताच काय सांगितलं, गहू संशोधन केंद्र कुठे आहे तुमचं, निफाड. निफाड कुठं आलं, नाशिकमध्ये. या सगळी नाशिकची गव्हाच्या वर सांगतो, त्र्यंबक, तपोवन, पंचवटी, नाशिक, निफाड. आलं का सगळं नाशिकमध्ये. हे बरं, गहू दिसतो कसा, सोन्यासारखा. व्हॉट इज नाव, सोनालिका, सोनोरा. कळतंय सगळ्यांना. तिसरं पीक घेऊ आपण, बाजरी. महाराष्ट्रामध्ये बाजरीचं सगळ्यात जास्त उत्पादन येतं अहिल्यानगरमध्ये. व्हॉट इज नाव सांग का, अहिल्यानगरमध्ये तुमची शिर्डी. आणि शिर्डीच्या साईबाबाकडे जाताना श्रद्धा, सबुरी आणि शांतीनं जायचं. अरे या व्हरायटीत बाळांनो, श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती, धनशक्ती या बाजरीच्या व्हरायटी आहेत. क्लिअर आहे. आता ही सगळी झाली साधारणतः तुमची मुलींची नावं. पण ती ज्वारी असेल, बरोबर आहे तुमचा. पण तो हरभरा असतो ना, हरभऱ्याची सगळी पोरांची नावं, विराट, विजय, विश्वास, विहार, विशाल. क्लिअर आहे. सूर्यफूल घेऊ आपण रँडम. सूर्याचे समानार्थी शब्द सूर्या, रविराज, मॉडर्न, भानू, सगळी तुमची साधारणतः. क्लिअर आहे. या पद्धतीने तुम्हाला क्लिअर आहे तुमचं. त्यानंतर तुमची सोयाबीन घेऊ आपण. सोयाबीनच्या उत्पादनानं साधारणतः मराठवाड्याचं कल्याण झालं, लक्षात ठेवा. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त ना, सो फुले कल्याणी नावाची व्हरायटी तुमची साधारणतः सोयाबीनची, ते आपण बघू शकतो. त्यानंतर अजून आता हे झाले तुमची. आपण फळं पिकं घेऊयात. डाळिंब घेऊयात. डाळिंब कसं दिसतं, भगव्या कलरचं दिसतं. व्हरायटीचं नाव आहे भगवा. डाळिंब सोललं की आतमध्ये बी दिसतात. रक्ताची आई म्हणायची, डाग पडतील शर्टावरती, बाजूला काढ. रक्तासारखे डाग आहेत. डाळिंबाला हिंदीमध्ये आपण म्हणतो अनार. व्हरायटीचं नाव आहे फुले अनारदाना. कळतंय तुम्हाला. त्यामुळे पॅनिक व्हायचं नाही असलं. बरं, चिक्कू रॅन्डम घेऊ आता, रॅन्डम.
मला सांगा क्रिकेट टीम मध्ये एक माणूस आहे त्याचं नाव आहे चिक्कू. कोण? विराट कोहली. विराट काय खेळतो? क्रिकेट. व्हरायटीचं नाव आहे चिक्कूच्या क्रिकेट बॉल. पेपरला आलंय तुमचं. पण तुम्ही चिक्कूचं झाड बघितलं असेल तर हिरवट नसतात, काळसर हिरवं पान असतात. व्हरायटीचं नाव आहे काली पत्ती आणि दुसरं क्रिकेट बॉल. पपई घेऊ. पपई पपया तुम्ही बघितले असाल, गावरान पपया असतात आणि छोट्या छोट्या, आणि हायब्रिड पपया असतात मोठ्या. एक तर पपई एवढी असते नाही तर छोटी असते. व्हरायटीचं नाव आहे पुसा जायंट, पुसा नन्ना. हे व्हरायटीचं नाव आहे तुमच्या साधारणतः. क्लिअर आहे? स्ट्रॉबेरी घेऊ आपण. स्ट्रॉबेरी मला सांगा, आपण बाजारात गेल्या म्हणतो 1 किलो स्ट्रॉबेरी द्या, आपण म्हणतो 1 किलो संत्री द्या, मोसंबी द्या. फार फार तर लेट उन्हाळ्यामध्ये आपण आंबा मागतो. स्ट्रॉबेरी हे थोडंसं महागड आणि मोठ्यांचं पीक आहे म्हणून थंड हवेच्या ठिकाणी. नाव सांगू का त्याचं? चॅन्डलर, स्वीट चार्ली, कॅमरोजा, असं एकदम गोड गोड गोंडस गोंडस नाव कोणाची? तुमची स्ट्रॉबेरीची. तर अशा पद्धतीने इव्हन तुम्हाला सांगतो ऊस, ऊसाची व्हरायटीची को 86 दुसरं फुले 265. भाई हे फुलं कुठून आलं? महात्मा फुले कृषी विद्यापीठ. हे फुले कुठून आलं? महात्मा फुले कृषी विद्यापीठ. ओके. त्यानंतर को म्हणजे काय? शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोइंबतूरला आहे, त्यांनी शोधून काढलेली व्हरायटी. ओके. अजून एक प्रश्न आहे, गुळासाठी वापरणारी ऊसाची व्हरायटी कुठली? बाई गुळाची बाजारपेठ कुठली महाराष्ट्रामध्ये? कोल्हापूर. कोल्हापूरची देवी कुठली? महालक्ष्मी. गुळासाठीच्या ऊसाच्या व्हरायटीचं नाव आहे महालक्ष्मी. कळतंय का? तांदूळ घ्या, तांदळाला पाणी जास्त लागतं. फुले मावळ, सह्याद्री हे नाव आहे त्याचं. बाकी आंब, मोहर, बासमती आपलं पाठ आहे. तांदूळ दिसतो कसा? असा थोडा पांढरट किंवा चांदीसारखा. वाढीचं नाव आहे चंदेरी. विचारलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? सो अँगलनी करा. मी प्रयत्न करतो की व्हरायटीवरती एक सिंपल असा अप्रोच बिल्डिंगचा व्हिडिओ टाकायचा आपल्याला प्रयत्न, म्हणजे इन केस काही प्रश्न आला तर सुटेल. पण इथून बऱ्यापैकी मी कव्हर केलंय. त्यामुळं हे यशोदा जी आहे ती गव्हाची नाही, तुमची ज्वारीची, रब्बी ज्वारीची व्हरायटी आहे. लवकरात लवकर यावी, जनावरांच्या चारासाठी आपण वापरतो ती वाली. त्यामुळे ब चुकीचं. पेपरमध्ये हे माहीत असणं अपेक्षित नाही बरं आता तुम्हाला. त्यामुळे ह्याच सोडवायचं कसं किंवा आलं काय असेल ते सांगतो. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, पोरांना वाटलं असेल असं विद्यापीठच नाही. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ आपल्याकडे ज्या वेळेला हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ चालू केलं ना, त्याचं आधीचं नाव होतं 1968 महाराष्ट्र कृषी विद्यापीठ. त्याचं मुख्यालय आपण मुंबईला केलं. नंतर 1969 राहुरीला त्याचं नाव बदललं आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ. त्यामुळे हेच आधीचं नाव होतं महाराष्ट्र कृषी विद्यापीठ. हे जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं. त्यामुळे तिसरं बरोबर. मग अशा वेळेला तुम्ही तीनही बरोबर असं एक तर लिहू शकता, आणि ज्याला ही लिंक लागली फुले यशोदाची ते दुसरं चुकीचं करून अ आणि क लिहू शकता. तुमचं आयोगाने उत्तर अ आणि क दिले. या अँगलने इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. हा, पोरांनी इथं गोल केला असेल, इयर चुकवलं. इयर चुकवत नाही, मेजर व्हरायटी कशाची हे चुकू शकतं. या अँगलने आपलं इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न आपला 20 नदी प्रणाली आली. आता बघा, साधारणतः भारताची पण विचारली, महाराष्ट्रामध्ये पण. आता बघा प्रश्न सोडवायचा का, तुमचा कंटेंट परत एकदा कामाला येतो, पॅनिक व्हायचं नाही. पहिलं काय विचारलंय? वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या. भाई लोक मला एक सांगा, कोकणामधली सर्वाधिक लांबीची नदी कुठली? तुम्ही एक नाही 2 पाठ करता, वैतरणा आणि उल्हास. मला सांगा, वैतरणा जर सगळ्यात मोठी असेल तर ती उल्हासची उपनदी का असेल? हे 100% चूक आहे तुमचं साधारणतः. वैत म्हणजे सूर्या, पिंजाळ वगैरे जे आहेत ना तुमच्या, ह्या तानसा या वैतरणाच्या उपनद्या आहेत, आणि काळू वगैरे मुरबाड ह्या तुमच्या उल्हासच्या उपनद्या आहेत. उल्हास सगळ्यात मोठी 154, वैतरणा सगळ्यात मोठी आणि 2 नंबरची मोठी उल्हास आहे. त्यामुळं हे सपशेल चुकीचं विधान आहे. ओके. दुसरं, खानापूर पठारच्या दक्षिणेला कृष्णा नदी आहे. खानापूर पठार कुठं आलं? जत. खानापूरचं पठार सांगलीमध्ये आलं आणि सांगलीमधनं कृष्णा नदी वाहते. त्यामुळे हे वाक्य 100% बरोबर असू शकतं. आणि त्यानंतर मन्याड नदी गोदावरीच्या खोऱ्यात आहे. मन्याड कुणाची उपनदी पहिली मला सांगा? आठवतंय 2024च्या पेपरला मी तुम्हाला गोदावरीचं खोरं घेतलं होतं. गोदावरी आपण साधारणतः अशी काढली होती, इथून तुमची मांजरा काढली होती आणि मांजराची मन्याड, लेंडी, तावरजा, तेरणा ह्या काढल्या होत्या. त्यामुळे मन्याड हे गोदावरीच्या खोऱ्यात आहे का ते लक्षात ठेवा. उद्या असं विचारलं ना, मन्याड ही गोदावरीची उपनदी का? आता अशी एक ट्रिक आहे बरं का, अप्रोचनं सांगतो. समजा गोदावरीची उपनदी मांजरा आहे आणि मांजराची उपनदी मन्याड आहे, असं वाक्य दिलं, मन्याड ही गोदावरीची उपनदी आहे, हे वाक्य सुद्धा आयोग बरोबर देऊ शकतं. कारण नदीची उपनदी उपनदीची उपनदी असेल तरी सुद्धा ती मेन नदीची करतात. पण ते ऑप्शन वाईज जावं. आता जसं पण आलं तर नाही म्हणू नका, कारण आयोगाने 2022च्या राज्यसभेला झेलम ही सिंधूची उपनदी आहे असं वाक्य बरोबर दिले. तशी झेलम ही तुमची चिनाबची उपनदी आहे, चिनाब तुमची सतलजची उपनदी आणि सतलज सिंधूची उपनदी आहे. स्टील त्यांनी झेलम ही सिंधूची उपनदी आहे असं वाक्य बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे या अँगलने आपल्याला इथं जाऊ शकतो. त्यामुळे पहिलं चूक आहे आणि ब आणि क बरोबर आहे. सो या अँगलने आपल्याला इथं जाऊ शकतो. महाराष्ट्राची नदी प्रणाली. ऑल गुड सगळ्यांना. साधारणतः हे होतं 2025च्या गट ब च्या पेपरचे अनालिसिस. पुन्हा एकदा सांगतो, सोप्या आणि अवघड प्रश्न. हा प्रश्न अत्यंत सोपा होता, चुकायचा नव्हता. ह्या प्रश्नामध्ये चुकलं तरी हरकत नव्हती. एक झाला अवघड थोडा तुमचा. त्यानंतर हा प्रश्न तुमचा सिंपल होता, हा बरोबर आला पाहिजे. ओके. त्यानंतर हा प्रश्नवाला तुमचा, हा प्रश्नामध्ये गडबड होती पण लॉजिकनुसार गेलं तर ब विधानावर बरोबर, पण 50-50 पण आम्ही अवघड मध्ये घेतो. दुसरा अवघड प्रश्न आला तुमचा इथं,
त्यानंतर तिसरा थोडासा तुमचा प्रश्न आला हा वाला, इथं मात्र बऱ्याच पोरांचं हे झालं, पण इथं लॉजिक लागलं तर हे मॉडरेट मध्ये टाकतो मी साधारणतः. ओके, म्हणजे चुकण्याच्या शक्यतेला तिसरा प्रश्न आपण जरासा गृहीत धरू आपण हा. त्यानंतर पुढे हा प्रश्न हा केलेलाच नसतो, त्यामुळे चौथ्यामध्ये आला पुन्हा एकदा अवघड कॅटेगरीमध्ये गेला. जर भारताचं केलं असेल तर जमलं असेल, केलं नसेल तर अवघड आहे. आता पुन्हा एकदा इथं वरीलपैकी सर्व ऑप्शन दिला नाही आणि म्हणून तुम्हाला साधारणतः काहीतरी चुकीचं करायचं होतं आणि ते कंटेंट नुसार आहे हे लक्षात घ्यायचं. पुन्हा इकडचा ऑप्शन तुमचा आता हा वाला हा जमलाच पाहिजे होता, कंपल्सरी इंडिया जॉग्राफीचा प्रश्न आहे. त्यानंतर तुमचा आता हा वाला प्रश्न कंपल्सरी जमायला पाहिजे होता, हेच आहे तुमचं. त्यानंतर हा वाला प्रश्न जमायला पाहिजे होता कंपल्सरी. त्यानंतर हा वाला प्रश्न जमायला, म्हणजे 3 प्रश्न एकदम अवघड झाले. चौथा एक होता घेतलेला आपण तो उमरेडवाला, त्यानंतर कामठीवाला, आंबवाला, आणि बाकीचे 7 अतिशय सोपे होते. त्यामुळे पेपर आता या वर्षी सुद्धा 26 विषय बोलायचं झालं तर 26चा पेपर एकदम सोपा पण येऊ शकतो, सगळेच प्रश्न. त्यामुळे जॉग्राफी हा स्कोरिंग विषय राहू शकतो किंवा कधी कधी जॉग्राफी अवघडला जाऊ शकतो. तिथं बऱ्याच वेळेला 5-5 पण होतात. आता राज्यसेवा 2026ला काय झालं माहितीये का, जॉग्राफी सोपा म्हणता अवघड कॅटेगरी टाकला, पण तिथं बेसिक तुलना पाहिजे. 15 पैकी 9 प्रश्न बरोबर आले असतील तर ऍव्हरेज पेक्षा तुम्ही चांगले आहात, म्हणजे ऍव्हरेजला आहात. 10-12 आले असतील तर तुम्ही ऍव्हरेज पेक्षा जास्त आहात. त्यामुळे आपण सगळी तयारी करून जाऊयात. 2026चा कंबाईनच्या पूर्वचा 14 जूनचा जॉग्राफीचा पेपर. ओके, इथं तुम्ही 2 गोष्टी एक्सपेक्ट करू शकता. एक तर खूप इझी लेवल राहील, तिथं तुम्ही 10 पैकी 9, 10 पैकी 8 असे इमेजिन करू शकता किंवा मार्क घेऊ शकता. मॉडरेटला लावू शकतो, तिथं तुम्ही 7-3चा रेशो आहे आणि अवघडमध्ये 5-5चा रेशो, पण अवघड शक्यतो असं काही झालेलं नाही. पण हे प्री अज्युम करून कधी जायचं नाही. तुमचं सगळ्यात मोठा विश्वास तुमच्या कंटेंटवर पाहिजे. अजून पण सांगतो, ओके, आता 25चा व्हिडिओ झाला, याच्यानंतर मी ट्राय करतो की 2-3 प्रॅक्टिस सेशन्स, म्हणजे साधारणतः सराव प्रश्नसंच 2-3 घ्यायचा मी प्रयत्न करतो. ओके, तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास करा. अजूनही झाला नसेल, आता वाटत असेल 3 अनालिसिस बघितल्यावरती की मला रिव्हिजन करायची गरज आहे, तर थेट आपल्या ॲपवरती जायचं आणि तिथं आपली रिव्हिजन बॅच घ्यायची. क्लिअर आहे सगळ्यांना? 7 दिवस आहे, 10 तासात, म्हणजे एका दिवसात तुमचं जॉग्राफीचं रिव्हिजन कंप्लीट होऊन जाईल. बरोबर आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? त्या पद्धतीने आहे, तर तो एक आपण करू. मी साधारणतः पेपरच्या आधी 2-3 दिवस रिव्हिजन सेशन घेईल, 9, 10, 11 तारखेला. आता अजून एक लक्षात, तुमचा मेन कंटेंट पाहिजे. तुम्ही स्वतः रिव्हिजन करा का आपल्या बॅचमध्ये करा, माझा पहिला हेतू कंटेंट वरती आहे, लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न चाललाय आता, तर त्या अँगलने आहे. आता कंटेंट पक्का असेल तर ही पहिली गोष्ट. इथून तुम्हाला मॅक्सिमम 70% 80% प्रश्न सुटतात. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला ऑप्शन वरनं तिथं ट्रिकी असू शकतात. ते आपण 2-3 प्रश्न बघितले, जसा तो तुमचा कामठी खोऱ्यावाला दगडी कोशाचा होता. ऑप्शन बरोबर काढला की आपण एलिमिनेशन करून उत्तर काढलं होतं, तर त्या अँगलने घ्यायचं. तिसरं अजून एक काळजीचं सांगतो, तुम्ही पेपर रिडिंग केअरफुली करा. आणि दुसरं, तुमचे कीवर्ड्सला अंडरलाईन करा. चुकीचं विचारलंय का बरोबर विचारलंय, उदाहरणच सांगतो तुम्हाला इथं आता. हा वाला विचारलंय का चुकीचं, बरोबर आहे तुम्हाला, आणि पहिलाच ऑप्शन दिलाय ब, बरोबर. तुम्ही बरोबर इमेजिन करता, ब ला पहिल्यांदा गोल करता. इथं तुमचं मायक्रो रिडिंग सुद्धा कामाला येतं, तर हे एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? सो 2025चा जो गडबचा पूर्वचा पेपर होता ते बघितला मी मुद्दाम. 23-24 पण जवळपास तासभर डिस्कशन घेत, प्रत्येक पेपरला तासभर डिस्कशन घेतलंय. हे करून तुमचा अप्रोच करा. अजूनही तुमची वेळ गेली असेल किंवा वाटत असेल की रिव्हिजन करायचे, तर आपली रिव्हिजन बॅच जॉईन करू शकता ध्यास प्रबोधिनी ॲपवरती. तर लक्षात घ्या, आपला टेलिग्राम चॅनल प्रेमराज चव्हाण या नावाने तो जॉईन करू शकता साधारणतः, आणि छानपैकी अभ्यास करा. पेपरच्या आधी 14 तारखेला पेपर आहे, तर मी साधारणतः 10, 11, 12 या आसपास तुमचे प्रॅक्टिस सेशन, म्हणजे जाताना तुमचा अभ्यास सगळा झालाय आणि आता फक्त प्रश्न सोडून तुम्हाला रिव्हिजन करायची, तर तसे आपण सेशन साधारणतः घेऊन या. ओके, विदिन माझा प्रयत्न पण चालू आहे की थोडंसं चालू घडामोडीचे काही सेशन्स इथं करता अरेंज आले आपल्या युट्यूबला, तर आपण साधारणतः त्या पद्धतीने बघू. ओके, पण आता ते साधारणतः प्रस्तावत आहे, घेईल की नाही मला माहित नाही, पण आपण घेण्याचा 100% प्रयत्न करूयात. सगळ्यांनी छान अभ्यास करा, मार्क्स आपल्याला 100% मिळवायचे आहेत. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.